नमस्कार, मी सी रवींद्र ढवळे, ॲग्री अँड फूड प्रोजेक्ट फायनान्स कन्सल्टंट। तर प्लॅनिंग केलेल्याप्रमाणे आज आपण आलेलो आहे बँकॉकला। ॲक्च्युली बँकॉक म्हटलं ना, मला पण भरपूर जण म्हटले सर बँकॉकला कसलं एक्झिबिशन आलंय। आपल्या तरुणाईच्या जे नवीन स्टार्टअप करतात, जे नवीन एंटरप्रेन्योर आहेत, त्यांच्या मनात वेगळेच विचार येतात। ते मनातले विचार काढा। इंटरनॅशनल वर्ल्ड फूड लेवलचं एक्झिबिशन आहे। एक्झिबिशन मध्ये अनेक स्टॉल्स आहेत, जवळजवळ हजारो स्टॉल्स आहेत। त्याच्यामध्ये प्रॉडक्ट ठेवलेले आहेत, नवीन नवीन प्रॉडक्ट्स आहेत। मला जेवढे युनिक प्रॉडक्ट वाटताय, जेवढे चांगले प्रॉडक्ट वाटताय, त्याचे व्हिडिओ बनवून आपण एक कंप्लीट व्हिडिओ, ह्या सदर व्हिडिओमध्ये आपण एक कमीत कमी 10 प्रॉडक्ट कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओ चालू ठेवा। आपण पाहतो आपल्याकडे सोयाबीनचं प्रोडक्शन खूप आहे, भरपूर लोकांनी सोया मिल्क केलं। प्रॉब्लेम काय झाला, लोकांनी फक्त सोया मिल्क केलं। आपण पाहतोय आता चायनाची कंपनी आहे, सोयाबीनचं प्रोडक्शन आहे। सोयाबीन मध्ये त्यांनी फ्लेवर दिलेत। सुहास सर, हा कोणता फ्लेवर दिला आहे त्यांनी? स्ट्रॉबेरी फ्लेवर दिलेला आहे। हा स्ट्रॉबेरी, एक छोटंसं फ्लेवर येतंय स्ट्रॉबेरीचं। आणि हा कोणता आहे? हा चॉकलेट फ्लेवर आहे आणि हा स्ट्रॉबेरी फ्लेवर आहे। ते लहान मुलांना फ्लेवर्स आवडतात दुधामध्ये, तर ते फ्लेवर यांनी डेव्हलप केलेले आहेत। आणि सर याच्यात तर बघितलं, आतापर्यंत आपण चॉकलेट सोया मिल्क बघितलं, लोकांनी आपल्याकडचे प्रोडक्ट सोडून दिले, ते देत नाही म्हणून ते सोडून दिले। झाले। पण आपण जर हे असं केलं आणि हे चॉकलेटचं वगैरे त्याच्यामध्ये इनोव्हेशन केलं, तर निकम साहेब तुम्ही पण थोडंसं हे घेऊन हे प्रोडक्ट आपल्या स्टार्टअप पर्यंत, कारण की ह्याच्यापासून सर तुम्ही जर मशीनरी इन्व्हेन्शन केल्या तर एक छोटासा प्रोजेक्ट आपण आपल्या इथलच्या स्टार्टअप साठी देऊ शकतो। तर हे प्रोडक्ट आम्ही टेस्ट केलेत, चांगले वाटले। आणि सोयाबीनचं जे मिल्क आहे त्याच्यापासून आपण थोडासा फ्लेवर देऊन लहानपासून मोठ्यापर्यंत हे पिऊ शकतो। नेक्स्ट असं एक प्रोजेक्ट घेऊन आलोय की ज्याच्यासाठी आपण विचार करतो लेमन हे स्टोरेजेबल नाहीये। स्टोरेज केलं तरी ते 30 दिवस राहतंय किंवा 40 दिवस राहते, त्याचं वेस्टेज जास्त असतंय। एक अशी इंडस्ट्री ज्यांनी जो कॅशो पिल आहे, जे कॅशो इंडस्ट्रीजचे असतील ते रिलेट करू शकतील याला। जे कॅशो पिल आहे ते कॅशो पिल यूज करून रिप्लेसमेंट फॉर वॅक्स, आपण जे फ्रूटला वॅक्सिन करतो, तुम्ही सर्व लोक ऍपल खाता, ऍपलच्या वरती एक वॅक्स असतं, जर आपण ते चाकूनी वॅक्स काढायचा प्रयत्न केला तर ते आपल्याला समजतं। तर रिप्लेसमेंट फॉर द वॅक्स, त्याच्यासाठी त्यांनी कॅशो पिल पासून एक पावडर तयार केली आहे। त्या पावडर मध्ये आपण जेव्हा ते लेमन असेल किंवा हे आपण बघू शकतो, आपण हे जे प्रॉडक्ट आहे किन्नोसाठी ते देतात, लेमनसाठी किंवा अजून कोणत्या गोष्टीसाठी आपण ट्राय करू शकतो। Chitosan is the world's natural preservative. So we have done that. Actually, you manufacture a product for the replacement of wax. Yes. And you are making this product from the cashew pill. Actually, it's a cashew pill. Yes. हा, तर सर हे वर्क कसं करणार आहे, जे यांचं कॅशो पिल पासून बनवणार आहे ते? ऍक्च्युली कॅशो पील पासून ते पावडर बनवतात आणि हे पॅकेजिंग मटेरियल मध्ये यूज करतात। याच्यामध्ये आहेत किंवा हे रॅपिंग पेपर आहे, हा रॅपिंग पेपर आहे। याच्यामध्ये ते मायक्रोबियल, अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टी त्याची येते याच्यामध्ये। आणि यानंतर जेव्हा आपण फ्रूटला रॅपिंग करू, त्यांनी हे ट्रायल घेतलेलं आहे। 7 ऑगस्टचं हे फ्रूट आहे आणि हे पण 7 ऑगस्टचं फ्रूट आहे, ज्याला हे नॉर्मल रॅपिंग केलंय आणि यांनी अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टी याच्यामध्ये असल्यामुळं याला रॅपिंग केलेलं। दोघांमध्ये फरक बघू शकता, याला रॉटन झालेला आहे, बोल्ड ग्रोथ आलेली आहे, याच्यामध्ये काही ग्रोथ नाहीये। जर फ्रेशनेस जर बघितला तुम्ही जवळून दाखवला तर त्याचा देठ तुम्हाला एकदम ग्रीन दिसेल, त्याच्यामध्ये ड्राय झालेला दिसेल। हे शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी जे पॅकेजिंग प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये पाउचेस आहेत। चिलीमध्ये सुद्धा त्यांनी काही ट्रायल्स घेतलेले आहेत। चिलीमध्ये त्यांनी हे नॉर्मल पेपरमध्ये पॅक केलेली चिली आहे, ती तुम्हाला अशी सुकलेली दिसेल याच्यामध्ये वरती। त्यानंतर यांच्या पॅकिंगमध्ये हे LDPA मध्ये डेव्हलप केलेलं पॅकेजिंग आहे, सेम डेटला पॅकेजिंग आहे। याच्यामध्ये तुम्ही फ्रेशनेस बघू शकता आणि ड्रायनेस पण नाहीये याच्यामध्ये। दिस ऑल्सो ट्राइड विथ रोजमेरी। या बॅग सर माझ्या माहितीप्रमाणे या बॅग आपल्याकडे पण डेव्हलप झाल्यात,
काही जण माझ्याकडे घेऊन आले होते, परंतु त्या ट्रायल मे बी सक्सेस नसतील झाल्या. कमर्शियल आपल्याकडे कमर्शियलायझेशन कमी झालं असेल तर आपल्याकडे जे असे प्रोडक्ट आहेत की जे प्रोडक्ट खराब होत आहेत त्या प्रोडक्टला एकदा ट्रायल करून बघायला काही हरकत नाही. हा प्रोडक्ट आहे सर कॅशनट पील पासून बनवलेला आहे, की आपण सॅनिटायझर म्हणून वापरू शकतो. याचा एक बेनिफिट आहे की ह्याच्यानं ह्याला फ्लेवरिंग केलेलं आहे ह्याचं थाईम्सचं लेमन ग्रास याचं फ्लेवरिंग केलेलं आहे. तर लेमन ग्रास हा फ्लेवर हा कॉक्रोचला आवडत नाहीये हे त्यांनी चेक करून त्याच्यामध्ये तो फ्लेवर दिल्यामुळे याच्या कॉक्रोच मरणार नाहीत पण थांबणार नाहीत, ते निघून जातील. हा एक युनिक प्रोडक्ट आपल्या म्हणजे वापरात आणू शकतो फूड इंडस्ट्रीमध्ये, कॉक्रोचेस किंवा हॉटेल इंडस्ट्रीमध्ये. याच्यामधून आपल्याला एवढं कळतं की 2 इंडस्ट्री आपल्याकडे वाढू शकतात. एक तर जे कॅशोपील आहे त्याच्यापासून हे बनवतात, ही टेक्नॉलॉजी आपण इंडियात आणू शकतो. दुसरं कॅशोपीलचं जे हे प्रोडक्ट आहे जे ते पीपी बॅग वगैरे हे ते बनवताना ते त्याच्यामध्ये ते इन्ग्रेडियंट्स टाकतात. त्यांनी काय होतं तर फळं आणि भाजीपाला यांची शेल्फ लाईफ वाढतीये. सर एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न, याच्यासाठी कोल्ड स्टोरेज लागेल? तुम्ही विचारलं त्यांना? नाही, त्याच्यासाठी कोल्ड स्टोरेज म्हणजे नॉर्मल स्टोरेज मध्ये नॉर्मल रूमला ठेवलेले आहेत प्रोडक्ट. तर मी आपल्या चॅनलला या कंपनीचे सगळे डिटेल्स टाकतो. आमचे सुहास सर आहेत, यांनी सगळे डिटेल्स घेतलेले आहेत. जेव्हा मी व्हिडिओ टाकेल तेव्हा यांचे डिटेल्स टाकतो, तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघून यांनाही कॉन्टॅक्ट करू शकता आणि कंपनीच्या ज्या मॅडम आहेत त्यांनाही कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्याकडे आपण मिल पाहतो, खूप सारं मिल पावडर बनवायला, हे बनवायला, ते बनवायला पाहतो. थोडंसं इनोव्हेशन आहे याच्यामध्ये. सर पण आहेत सोबत, सरांनाही वाटलं थोडं इनोव्हेशन्स आहे. पावडर बनवण्यासाठी आहे, टर्मरिक पावडर किंवा इतरही काही पावडर आहेत. तर ते इनोव्हेशनसाठी आपण डायरेक्टली कंपनीचे जे सेल्स पर्सन आहेत त्यांच्याशी चर्चा करू. हॅलो सर. Hello sir, how are you? I'm Tony. एकदम Nice to meet एकदम you. थँक यू सर. Welcome to Mill Powder Tech. Thank you. Sir, just briefly explain the machine, about the machine, Okay. its implication, Okay. and your innovation in that machinery. Okay. So pretty much the pin mill system and the main pin mill units is what we call the universal mills. It's our signature model and signature product. And what it does is it utilizes a grinding chamber with high rotations that creates centrifugal force to force the ingredient from the center of machine outward onto the outer chamber down to the receiving pins. So what's so special about pin mills? It utilizes 2 things. One is fixed stators, fixed pins as dividers. Another one is using high-speed rotors as an active crusher, grinder, mixer, a milling device to make the powder smaller, and it all happens in milliseconds. So maybe in a few rotations, we can achieve 60 rotations in like maybe 1/10 of seconds. So that creates a lot of power to make the fine powders. And also the machine, the innovations and the specialty of this mill is it can be water wash completely internal, because for the drivetrain and bearing we use mechanical seals, so it creates air pockets to reduce to prevent the air and the powder seeping out, but also it prevents the outer elements to go into the machines. And without the O-ring or anything rubbish as what's it called, a fixed seal, we use a mechanical. It's more active, and also it can use a water liquid inside the machine for cleaning, and that will make the machine much easier to clean. अब यहाँ पे हम सोचते हैं कि बेकरी प्रोडक्ट में कोई जो स्वीट आइटम्स रहते हैं उसमें सिर्फ शुगर यूज होती है, लेकिन शुगर के लिए भी कुछ ऑप्शन रहता है. आज हम यहाँ पे मिल रहे हैं सर को. सर का स्टेविया टेक करके कंपनी है, शुगर के लिए रिप्लेसमेंट का एक ऑप्शन उन्होंने दिया है. सर आपके प्रोडक्ट के बारे में थोड़ा सा इन डिटेल्स में. सो हम इंडिया का फर्स्ट कमर्शियल स्केल स्टीविया मैन्युफैक्चरिंग फैक्ट्री है और क्लीनर के स्टीविया बनाते हैं. और स्टीविया जैसे बेवरेज और न्यूट्रोस्यूटिकल्स डेयरी में जाता है. स्टीविया 300 टाइम्स स्वीटर है. इट्स अ नेचुरल ऑल्टरनेटिव हेल्दी स्वीटनिंग एजेंट. दूसरा हमने स्टीविया के रेडी यूज ब्लेंड्स बनाए हैं बेकरी के लिए, डेयरी के लिए. मेन ये चीज़ बेकरी में कुकीज़ है, ब्रेड है और केक्स है और आइसक्रीम्स है.
उसके लिए ब्लेंड तो मानी इजी 1-to-1 शुगर रिप्लेसमेंट इजी हो जाए, इसको बनाना है उसको। हमने इन्होंने जो ट्रायल के लिए बिस्किट्स वगैरह लाए थे वो भी हमने ट्राई किए। आपको पता भी नहीं चलेगा इसमें शुगर है या स्टीविया का यूज़ किया है, मतलब पाउडर का यूज़ किया है, इन्होंने जो रिप्लेसमेंट के लिए निकाला है वो यूज़ किया है। तो आप एक जो नए एंटरप्रेन्योर्स है वो ये भी ट्राई कर सकते हैं, और आगे के लिए सर की डिटेल्स मैं अपने साइट पर डाल देता हूँ। थैंक यू। थैंक यू। मित्रांनो, आपण फक्त कोकोनट फ्रेश खातो, ज्या लोकांनी कोकोनटचे चिप्स, हे बघू शकता तुम्ही, कोकोनटचे चिप्स डेव्हलप केलेत आणि कोकोनटची बरीचशी व्हरायटी। हे जे कोकोनट आहे हे आपण म्हणतो ना कॅडबरी टाईप चॉकलेट टेस्ट त्याला थोडीशी दिली आहे, हे आहे। त्यानंतर हे बघा, हे पण कोकोनट आहे, हे क्रॅनबेरी मध्ये कोकोनट दिलंय आणि याचं फ्लेवर बघा, हे झाल्यावरती हे असं होतं, हे चॉकलेट फ्लेवरचं आहे। आम्ही आता टेस्ट केलं, टेस्ट करताना पण असं वाटतं येते की म्हणजे कोकोनट मध्ये काय करू शकतो आपण, त्याचं एक हे चांगलं उदाहरण। नेक्स्ट लेवलला आपण आलेलो आहेत एक अशा शॉपमध्ये की जे आपल्या इंडियातून आहे, आपण तो विचार पण नाही करू शकत। आपण गवार जी म्हणतो त्याची भाजी करून खातो, तर त्या गवारीला त्यांनी कोणत्या लेवलला पोहोचवलंय, एकदा आपण त्यांच्याशी चर्चा करूयात। सर, आपने जो यूनिक प्रोडक्ट बनाया है, हमने अभी तक सोचा था कि हम इसको मतलब जैसे टेबल फ्रूट खाते हैं, जैसे उसको एक वेज सब्जी करके हम खाते हैं आजकल, लेकिन आपने उसको नेक्स्ट लेवल पे लेके गए। तो आपके प्रोडक्ट के बारे में कौन सा एग्जैक्ट प्रोडक्ट आप प्रोडक्ट बना रहे हो और उसका यूज़ कहाँ कहाँ पे हो रहा है, यानी कि क्या है कि जो इसका यूज़ मतलब करेंगे उनको भी समझेगा कि क्या है। आपका कंपनी का नाम भी आप बता सकते हैं, प्रोडक्ट भी आप बता सकते हैं, और उसका यूज़ कहाँ कहाँ पे होता है वो भी आप बता सकते हैं। हमारी कंपनी का नाम है दुर्गा एंटरप्राइजेस। हम इस प्रोडक्ट में 47+ ईयर्स से हैं, और हम लोग जैसे सब्जी बनाते थे गुआर बीन्स से, उसी सीड्स को लेकर हम लोग पाउडर बना रहे हैं गुआर से, सीड से। और यहाँ पे आप देख सकते हैं कि कैसे एप्लीकेशंस है, एक एक एप्लीकेशंस आप देख सकते हैं, नूडल्स, बेक प्रोडक्ट, सॉसेस, पेट फूड, आइसक्रीम। तो यहाँ का सर प्रोक्योरमेंट कहाँ से होता है आपका इसका 85% जो प्रोडक्शन है पूरा वो राजस्थान में, राजस्थान, गुजरात और हरियाणा, इस सबको मिला के 85% वर्ल्ड का प्रोडक्शन यहीं पर ही है। तो जो भी रेट्स होती हैं आज भी, वो मार्केट की रेट जोधपुर से ही होती है वर्ल्ड वाइड। लेकिन प्रोडक्ट हमें भी आपका ये हुआ, क्लिक हुआ, क्योंकि हमने भी नहीं कहाँ पे देखा था कि ये पाउडर इसमें यूज हो सकती है। तो अच्छा प्रोडक्ट लेके चल रहे हैं, ऑल द बेस्ट। एक प्रोडक्ट घेऊन आपण पुढे चाललोय। असं एक प्रोडक्ट आहे आपल्यासोबत आहे मिस्टर थॉमस। हाउ आर यू थॉमस? आपण जे ऍपल व्हिनेगर वगैरे पितो, जे लोक आज हेल्थ कॉशियस झाले ती लोक पितात, तर त्यालाच एक रिप्लेसमेंट प्रोडक्ट म्हणून यांनी एक प्रोडक्ट काढले। थॉमस, जस्ट गिव अस क्विकली ब्रीफ अबाउट युअर प्रोडक्ट्स। व्हाट इज युअर प्रोडक्ट and how is beneficial for our health? Hi, I'm Thomas. I'm from Montreal, Canada. We manufacture liquid and powdered fermented ingredients. You're looking at our kombucha base. So the kombucha base is made from organic green black tea and cane sugar. It's long fermented, and we blend it into these different products, fermented for 3 to 6 months. So all the naturally occurring organic acids come out, amino acids, polyphenols, and the fermentation itself supports a healthy immune system, a healthy digestive system, and just in general makes you feel good. It is great for immune system also. Yeah, absolutely. Boost our immune system also. Yeah, I mean, it's part of, let's say, it's part of a healthy diet. You know, any fermented foods, fermentation is a ancient arts of taking ingredients and giving it time and making them better, fortifying them, right? So that's what fermentation does. It makes the ingredients, it brings out the advantageous properties of these ingredients. And in our case, it's just cane sugar and tea that we ferment for a long time. Yeah. All our products are halal, organic, also kosher. Like I said, manufactured in Montreal, Canada. This is the actual product. So this is our base. This is what we sell. It's a neutral base that producers can then add flavors and sweeteners to make consumer products.
are you interested in come to our India? Well, we do import some products into India. Yeah, we do have some clients in India already, so absolutely. Definitely, we will support you in our India. Excellent. Some our investors here. Yeah, We are excellent. the manufacturer, Oh, yeah. machine manufacturer. Okay. So we definitely will try for the best for you. Well, And wonderful. for the information. Yeah. And explain your products. It's been a pleasure. Thank you, Ravindra. Okay. मराठी माणूस बँकॉकला पोहोचला, आपण ते शूट करणारच. एक नवीन युनिक प्रॉडक्ट असा आहे, ते सरच एक्सप्लेन करतील. आपल्या साताऱ्याचे सर आहेत, महाराष्ट्रातले आहेत, ते कोणत्या एक्झिबिशनला आलेत, बँकॉकला. आणि आपली यंग पिढी काय करते, बँकॉकचं काय मनात आणखी वेगळी. सर पण यंग आहेत, यंग पिढीला पण त्यांच्याकडून चांगला संदेश जाईल. आणि जे नवीन प्रॉडक्ट, एक युनिक प्रॉडक्ट ते घेऊन आलेत, त्यांच्या कंपनीबद्दल, प्रॉडक्टच्या रेंजबद्दल, कुठं यूज होतं, काय होतं, त्याच्याबद्दल माहितीसाठी आपण सरांशी चर्चा करू. सर नमस्ते. नमस्ते. सर, एक तरुण पिढीसाठी पहिला एक संदेश द्या, की मी जसं सांगितलं की मी बँकॉकला चाललोय, तर आपल्या तरुण पिढीच्या मनात वेगळंच काहीतरी येतंय, तर त्याला पण तुम्ही थोडंसं क्रॅक करून इथपर्यंत आलात, तर म्हणजे कसं आहे? नाही, आता ते बाकीच्या गोष्टी ठीक आहेत, पण असं काही म्हणजे इकडे काही असं काही वाटलं नाही पहिल्यांदा आल्यावरती तर. आणि हे जर तुम्ही शो बघितला तर इथे 400 पेक्षा जास्त बूथ आहेत. बरोबर. म्हणजे खालच्या फ्लोअर वरती पण आहे आणि लोकांना हेल्थ मध्ये जास्त इंटरेस्टेड आहेत लोक. सो असं काही नाही आहे की ते आपणच खरं तर थायलंडची बदनामी केली आहे, पण असं जर तुम्ही बघितलं तर काही नाही आहे. यंग पिढीला मी एवढाच संदेश देईन की तुम्ही पण असं चांगल्या शोज साठी इकडे थायलंडला यायला, ना की फक्त एन्जॉयमेंटसाठी. सर, आपण हे करतोय, प्रॉडक्टची रेंज काय आपली, म्हणजे आपण काय प्रोडक्ट घेऊन? सो बेसिकली आम्ही सुपर क्रिटिकल CO2 एक्स्ट्रॅक्शन करतो वेगवेगळ्या वनस्पतींचं. आणि मग त्या वनस्पत्या आपण त्याच्यापासून जी स्पेंट राहते, म्हणजे जी राहिलेला बाय प्रॉडक्ट असतो, त्या बाय प्रॉडक्टचं आपण वॉटर एक्स्ट्रॅक्शन करतो. ते वॉटर एक्स्ट्रॅक्शन पुढे आपण केल्यावरती ऑइल सोल्युबल्स आणि वॉटर सोल्युबल्स हे एकत्र आणतो. म्हणजे तुम्ही मला एक हळदीचा कुंड दिला की मी तुम्हाला अख्ख्या हळदीचा एक्स्ट्रॅक्ट, तो आपला फुल स्पेक्ट्रम एक्स्ट्रॅक्ट, सो ते आम्ही तुम्हाला देतो. त्याच्यामध्ये ऑइल सोल्युबल्स पण असतात, वॉटर सोल्युबल्स पण असतात, आणि ते बेसिकली तुम्ही पुढे फॉर्म्युलेट करू शकता फिनिश प्रॉडक्ट. किती टाईपची रेंज आपल्याकडे, जसं तुम्ही हळद म्हणले, असे किती एक्सपेक्ट करतो आपण? आता भारतामध्ये किंवा मी तर म्हणेन जगामध्ये आमची एकमेव कंपनी आहे ज्यांनी 400 पेक्षा जास्त हर्ब्स एक्स्ट्रॅक्ट केलेले. कारण 400 हर्ब्स, आपल्याला नावं पण माहिती नसतील 400 हर्ब्सची, ते एक्स्ट्रॅक्ट करून बसलेत. बरोबर. आणि आम्ही बेसिकली आमचा गोल हेच आहे की आयुर्वेदा हा बेस ठेवून बेसिकली जगाला आयुर्वेदा दाखवून द्यायचा. कारण की आपण आजकाल खूप जास्त ॲलोपॅथी आणि याच्यावरती डिपेंडन्सी आपली खूप जास्त वाढली आहे. आणि टर्न युअर फूड इनटू मेडिसिन हे बेसिकली आपल्या अँसेस्टर्सनी आपल्याला सांगितलंय, आणि हे आपल्याला कुठल्याही बाहेरच्या देशाने आपल्याला सांगायची गरज नाहीये. सो आपल्याकडे जो आयुर्वेदाचं नॉलेज आहे ते बेसिकली आपण कंपाईल करून आपण लोकांपर्यंत ते कसं पोहोचवू शकतो, ह्याचाच आमचा शेवटपर्यंत प्रयत्न राहणार. याच्यामध्ये आहे 400 मधले तर आपण आता एक्सप्लेन नाही करू शकत. एक मेजरली मी जसं आता कार्डामम पाहिलं तुमचं, ती स्मेल घेतली, मेन मला अशी वाटली मेथी. मी मेथीचा स्मेल घेतला तर मला असं वाटलं की ती मेथी एकदम, मी आत्ताच ताजी मेथी हे करतोय. कार्डामम असं वाटलं की यार इट इज नॉट पॉसिबल, ते एकदम ऑइल मध्ये तुम्ही हे केलंय, आणि ते हे सगळं फूड मध्ये यूज होत आहे. तर त्याचं एक जे मेन आहे तुमचे 4-5 की ते लार्जली प्रमाणात हे करतात, आणि ते कोणत्या इंडस्ट्रीला एक यूज होतात जास्त? बरोबर. सो बेसिकली तुम्ही जर हे बॅनर्स बघितले तर हे विताझेन म्हणजे अश्वगंधा आहे. सो हा ब्रँडेड इन्ग्रेडियंट आहे. आपण त्याच्यावरती काही टेस्टिंग करतो, काही क्लिनिकल एव्हिडन्स गोळा करतो. कारण की आजकाल काय झालंय, लोकांना कुठलंही औषध वापरायचं तर त्याचं बाबा प्रूफ काय आहे तुमच्याकडे. त्यामुळे आपण प्रत्येक हर्बचा आपण असा स्टडी केलेला आहे, आणि तो स्टडी आपण बेसिकली प्रेझेंट करतो. आणि मग तुम्ही हे फूड मध्ये वापरू शकता, कॉस्मेटिक्स मध्ये वापरू शकता, फ्लेवरिंग इंडस्ट्रीमध्ये हे जाऊ शकतं. आता आम्ही हे एफरवेसेंट टॅबलेट्स बनवलेले आहे. सो हे तुम्ही पाण्यामध्ये टाकलं की ती फ्रीज होऊन ते औषध तुम्ही एका फन वे मध्ये तुम्ही ते घेऊ शकता. की म्हणजे तुम्ही ते बेसिकली स्काय इज द लिमिट फॉर CO2 एक्स्ट्रॅक्ट. तुम्ही परफ्युमरी मध्ये पण तुम्ही ते वापरू शकता. सो भरपूर ऍप्लिकेशन आहेत. आता आईस्क्रीम्स, म्हणजे आईस्क्रीम मध्ये आहेत, म्हणजे थोडक्यात एक डेअरी इंडस्ट्रीमध्ये आहेत, आईस्क्रीम इंडस्ट्रीमध्ये आहेत, फूड इंडस्ट्रीमध्ये आहेत, विच इज कन्झम टू, म्हणजे फिट फॉर ह्युमन. जे फूड आहेत त्या सगळ्यांसाठी आपण बघतो की आपल्याला स्मेल येतो. एक आपण केशरचा पेढा घेतला तर त्याच्यामध्ये एक आपल्याला केशरचा एक स्मेल पण येतो, केशरचा थोडासा, आणि टेस्ट पण येते. तर हे जे आहेत हे तिथे वापरले असतात का, तर त्याची क्वालिटी मेंटेन राहावी म्हणून.
आता मेथी आहे, कधी कधी मेथी कडू लागते, त्यांनी त्याच्यावरती सोल्युशन काढलंय. सेम मेथीची टेस्ट आणि मेथीचा स्मेल, जर आपण मेथी पराठा खाल्ला तर सेम टेस्ट येणार सर तुमची, जी काही बॅच काढेल ती. म्हणजे इव्हन आपण तुम्ही म्हणजे कॉस्मेटिक प्रॉडक्ट्स म्हणा, आता तुम्हाला खोटं वाटेल पण आम्ही ऍग्रिकल्चरल प्रॉडक्ट्स पण बनवतो. सो आपला जसा आयुर्वेद हा एक ग्रंथ आहे, तसाच वृक्ष आयुर्वेद हा पण एक ग्रंथ आहे, ज्याच्यापासून शेतीला लागणारी औषधं आपण बेसिकली हे एक्स्ट्रॅक्ट वापरून आपण मॅन्युफॅक्चर करू शकतो, जे सर्टिफाईड ऑर्गॅनिक पेस्टिसाइड असतील, सर्टिफाईड ऑर्गॅनिक प्लांट ग्रोथ प्रमोटर्स, रेग्युलेटर्स, हे बेसिकली तुम्ही सर्टिफाईड ऑर्गॅनिक बनवू शकता. असंच एक युनिक प्रॉडक्ट घेऊन स्टार्टअप चालू करण्यात मजा आहे, ना की ज्याची त्याची इकडं तिकडं फ्रँचायझी घेऊन कॉपी पेस्ट करून करण्यात. एक युनिक प्रोडक्टने तुम्ही एक स्टार्टअप चालू करा, वेळ लागेल पण नक्की व्हाल सर. ऑल द बेस्ट सर. थँक्यू सो मच. आपला मराठी माणूस आपण विचार करतो जगभरात सगळीकडे पसरलाय. असेच आपले एक मराठी उद्योजक रोहित सर आज आपल्याला एक्झिबिशन मध्ये भेटलेत. रोहित सरांचा कोल्हापूरला एक्स्ट्रॅक्शनचा प्लॅन आहे, ते एक्स्ट्रॅक्ट करतात अश्वगंधा वगैरे जे काही मेडिसिनल प्लांट आहे ते पण एक्स्ट्रॅक्ट करतात. सर आज तुम्ही या ठिकाणी आलात, तुमचं या ठिकाणचं एक शॉर्टकट मध्ये पर्पज काय असेल? करंट आमचे जे बिझनेस नेटवर्क आहे, करंट आमचे जे कंपनीज जे आहेत ज्यांच्यावर आम्ही बिझनेस करतो त्यांच्याशी काही मीटिंग्स आणि एक्सप्लोरिंग नवीन प्रॉडक्ट्स एक्सप्लोर करणं, मार्केटमध्ये नवीन काय ट्रेंडिंग इन्ग्रेडियंट्स चालू आहेत त्याचा एक अंदाज घेणं आणि नवीन ट्रेंड्स फॉलो करून बाकी काही इथं बरेच PhD म्हणजे अकॅडमिक क्षेत्रातले काही लोक असतात ज्यांनी बरेच चांगले चांगले सेशन्स आहेत, त्यामुळे आपल्याला नवीन टेक्नॉलॉजिकल फ्रंट R&D फ्रंटमध्ये काय चालू आहे त्याचा जरा अंदाज येतो. ते जनरल एक्सप्लोर करायसाठी माझा पर्पज. एज्युकेशनल प्लस राईट बिझनेस प्रॅक्टिकल बिझनेस नेटवर्किंगचा आहे. धन्यवाद सर. इथं आज वर्ल्ड मध्ये पण ऑर्गॅनिक वरती भर देत आहे, तर ऑर्गॅनिक बेस्ड पण भरपूर सारे प्रॉडक्ट आहेत. जसं तुम्ही पाहताय, आपण आपल्या मनातल्या सगळ्या कल्पना बाहेर काढा. जे नवीन स्टार्टअप करू इच्छितात, जे नवीन एंटरप्रिनर्स आहेत, त्यांनी जे फूड रिलेटेड स्टार्टअप करू शकतात, त्यांनी माझ्या म्हणण्यानुसार एक तरी फूडचं एक्झिबिशन करा. तुम्ही पुढचे सगळे एक्झिबिशन केल्याशिवाय राहणार नाही.